नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. मी आशा करते तुम्ही सगळे मजेतच असाल. चला तर मग आजचा सुंदर प्रवास सुरू करूयात. आजचा विषय इंटरेस्टिंग आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपली डेली रुटीनची कामे तर चालूच आहेत. जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयावर बोलू. तर आजचा विषय आहे बायकोला पॉकेट मनी मिळालीच पाहिजे. बरं, ज्या मैत्रिणी अशा आहेत ज्यांचे नवरे स्वतः त्यांच्या हातात पगार आणून ठेवतात, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही, तर हा व्हिडिओ त्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांना नवऱ्याला पैसे मागावे लागतात आणि पैसे मागताना खूप ऑकवर्ड होतं, खूप ऑड वाटतं. मलाही वाटायचे, पण एका पॉईंटनंतर सगळं बदलले आणि म्हणूनच धाडस करत आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. व्हिडिओ जर मैत्रिणी बघत असतील तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना व्हिडिओ शेअर करू शकता, आणि जर कोणी दादा हा व्हिडिओ बघत असतील तर स्त्रियांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेण्याचा प्लीज प्रयत्न करा. तर या गोष्टींची सुरुवात लग्नानंतर 3-4 वर्षांनी झाली. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे रेखा, तिच्याशी मी फार कनेक्टेड आहे. आमचं भेटणं होत नाही, पण आमचा सतत कॉल असतो. कधी कधी तर 15 दिवस महिना कॉल होत नाही, पण जेव्हा होतो तो 1-2 तासाचा होतो. जेव्हा मी तिला सांगितले की माझे मिस्टर घरात 1000-2000 कॅश ठेवतात घर खर्चासाठी, पण मला एक्स्ट्रा पैसे हवे असतील तर मागताना खूप ऑकवर्ड होतं. माझं अरेंज मॅरेज होतं आणि तेव्हा माझी मुलगी लहान होती, त्यामुळे भाजीपाला किराणा तेच आणायचे. लहान बाळ असल्यामुळे मी घरातच असायचे. एक बेसिक गोष्ट आहे की जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात ना, तेव्हा आपण खूप कॉम्प्रोमाइज करतो. 5-10 रुपयांच्या गोष्टींचा सुद्धा विचार करतो. मग हे सगळं ऐकल्यावर माझ्या मैत्रिणीने मला तिसऱ्या मैत्रिणीची गोष्ट सांगितली. मी माझ्या मैत्रिणीकडे माझ्या नवऱ्याची कंप्लेंट नव्हते करत, तर मी तिला एक प्रॉब्लेम सांगत होते आणि मला सोल्युशन हवे होते. तर तिने एका तिसऱ्या मैत्रिणीबद्दल सांगितलं, जी आमची क्लासमेट होती. ती स्वतः जॉबला जात होती, तिला 25,000 पगार होता आणि तिचे मिस्टर लेक्चरर होते कॉलेजवर. तर ती जॉब करत असूनही तिचे मिस्टर तिला दर महिना 5,000 देत होते, तुझ्यासाठी असू देत असं म्हणून. पण ती ते पैसे म्हणजे 5,000 खर्च करत नव्हती, तर सेविंगमध्ये टाकत होती. पण ही फिलिंगच किती छान आहे ना, कोणीतरी आपल्यासाठीच आपल्याला पैसे देत आहे. जशी आपली आजी मामाच्या घरातून निघताना पैसे द्यायची, भले ते पैसे कमी असू देत, पण न मागता मिळालेत म्हणून जपून ठेवले जायचे आणि त्यामागची फिलिंगच एकदम भारी असायची. म्हणून मी आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या पुरुषांना सांगू इच्छिते, तुमची बायको जॉब करत असेल तर त्यांचं कौतुक करा. शक्य असल्यास विकेंडला बाहेर घेऊन जा. आणि तुमची बायको गृहिणी असेल तर त्यांचंही कौतुक करा आणि दर महिना हे तुझ्यासाठी म्हणून असे त्यांना पॉकेट मनी चालू करा. यामुळे तुम्ही तुमच्या बायकोची काळजी करत आहात, रिस्पेक्ट करत आहात हे सिद्ध होते. मी समजू शकते तुमच्यावर लोन असतील, आर्थिक परिस्थिती बेताची असेल, तरीही थोडे पैसे तुम्ही त्यांच्या हातात देऊच शकता, जे त्यांनी स्वतःसाठी खर्च करावेत. तर माझ्या स्टोरीमध्ये मी जेव्हा माझ्या मिस्टरांना हे सांगितलं, मला पैसे हवे असतात पण मला मागताना ऑकवर्ड होतं, ऑड वाटतं, तेव्हा माझे मिस्टर म्हणाले, ऑड वाटण्यासारखं काहीच नाही यात. हे माझ्याही कधी लक्षात का आले नाही आणि आपण दोघेही या विषयावर कधी बोललोच नाही. बरं, तुला जेव्हा हवे तेवढे पैसे तू मागू शकतेस. जर शक्य असतील तर मी देणार, आणि जरी शक्य नसले तर थोडेफार तर मी देऊच शकतो. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं, कारण आपली कुठेतरी किंमत आहे, आपल्या शब्दांची कुठेतरी किंमत आहे हे लक्षात येतं. आणि नंतरच्या महिन्यापासून त्यांनी गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केल्या. थोडी थोडी करत त्यांनी ही अमाऊंट वाढवली आणि आता त्यातले पैसे उरले की ते मी सेव्ह करून FD करून ठेवते, आणि तो असतो माझा एमर्जन्सी फंड. बऱ्याच दादांना असं वाटू शकतं की माझी बायको जास्त शिकलेली नाही आहे, तिला कदाचित पैसे कसे वापरायचे हे कळणार नाही आहे, पण तसं नाही आहे. पैसे हातात आल्यावर खर्चावर कंट्रोल कसा करायचा, पैसे सेव्हिंग कसे करायचे, ह्या गोष्टी आपण ॲटोमॅटिक शिकतो. यावरून एक गोष्ट लक्षात आली माझ्या, आपण खूप वेळ विचार करण्यात घालवतो. कसे बोलू, नवरा काय विचार करेल, पैसे कसे मागू, त्यांना एक्सप्लेन कसं करू, आणि गोष्टी बोलल्याशिवाय कसं कळणार. आपण बरेच प्रॉब्लेम नवऱ्याला सांगतच नाही. मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह तरी कसे होणार. लव्ह मॅरेजचे मला माहीत नाही, पण अरेंज मॅरेजमध्ये या गोष्टी सुरुवातीला खूप अवघड वाटू शकतात. पण एकदा तुम्ही जर पैशावर मोकळेपणाने बोलायला लागलात, एकमेकांवर विश्वास ठेवला, एकमेकांची रिस्पेक्ट केली ना, तर ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. इथे मुलांचं स्किन केअर चालू आहे,
तसं शर्विल रोज स्वतः मॉइश्चरायझर लावतो, पण हल्ली सुट्टी आहे ना, मग त्यांनी सगळ्याच गोष्टीला सुट्टी दिलेली आहे. तर आता तो आंघोळ करून आला आणि त्याला मॉइश्चरायझर लावते आहे मी. फक्त चेहऱ्यालाच लावते, सध्या अंगाला लावत नाही मी, कारण खूप मग घाम येतो मॉइश्चरायझरमुळे, एकदम तेलकट वाटतं, मग तो जास्त इरिटेट होतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यालाच फक्त मॉइश्चरायझर लावते सध्या. आणि काय तो त्याचं थोडंसं मॉर्निंग रुटीन आवरून घेते. सध्याचं मॉर्निंग रुटीन म्हणजे मॉर्निंग रुटीन हे दुपारपर्यंत असतं, 4-5 वाजेपर्यंत असं म्हटलं तरी चालेल. कारण या मुलांना आधी उठा रे करायला लागतं, नंतर नाश्ता करा रे, त्याच्यानंतर आंघोळीला जा रे. आणि दोघं असल्यामुळे खूप चढावड असते. म्हणजे दीदी पहिलं जाईल, नाही तर शर्विल पहिलं जाईल आंघोळीला. असं करत दोघंही थांबतात, टी व्ही बघत बसतात. कधी एकदा शाळा सुरू होईल आता असं झालं आहे, कारण की मुलांचं तर जरासं टाईम टेबल झालं. म्हणजे जेव्हा स्कूल सुरू असतं तेव्हा छान असतं त्यांचं रुटीन, खाण्यापिण्याचं म्हणा, झोपण्याचं म्हणा. या 4-5 दिवसात वातावरणही बदल होत आहे. म्हणजे ऊन असायचं खूप, आता मध्येच आभाळ येत आहे. आधीमध्ये म्हणजे थोडं एक 5-10 मिनटं ऊन, 5-10 मिनटं आभाळ असं होत आहे. माहिती नाही काय चालू आहे, पाऊस पडतो आहे की काय कळत नाही. न्यूजमध्ये पाहिलं काही राज्यात पाऊस पडतो आहे, पण इथे पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. कारण इथे पाऊस नाही तर असं वातावरण झाल्यावर वादळ येतं. एकदा मी मागे बघितलं वादळ, खूप भयानक होतं, अगदी अंधार वगैरे सगळं, आणि खूप म्हणजे जोराचं वादळ पाहिलं मी. आणि आता पण यायची, म्हणजे आता पण सेकंड टाईम येणार असं म्हणतात. भारतात सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती तफावत आहे वातावरणामध्ये. इथे अशी गरमी आहे जी आम्ही कधीच बघितली नव्हती. म्हणजे 8 वाजेपर्यंतसुद्धा पाणी गरम असतं इथे, संध्याकाळ झाले तरी थंड वाटत नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही, गरमी आहे चालू. आणि दुसरी गोष्ट, मजा वाटते कधी आणि काही चांगले अनुभव येतात, वाईट अनुभव येतात, पण ठीक आहे, यही तो जिंदगी आहे. शर्विलचं आता आवरलं आहे, आता दीप्तीची केस विंचरून घेते लागलंच. कारण परत एकदा कामाला लागलं की मग परत थांबू वाटत नाही, आणि मुलांचं मग आवरायला मग दुपार होऊन जाते असं आहे. मग त्यापेक्षा वेळ भेटला तर लागलंच तिची केस विंचरून घेते, मग फटाफट कामाला, मग परत थांबू वाटत नाही कामं संपेपर्यंत. जेवणाचं स्टेटस म्हणाल तर मुलांसाठी आलू पराठा आहे आज. सगळी तयारी करून ठेवली आहे, फक्त गरम पराठे वाढून द्यायचं आहे मुलांना. आणि मी शक्यतो गरमच देते, करून ठेवत नाही, कारण मलाही गरम खायला आवडतं. मग किती वेळ होऊ दे, मग आधी मुलांना देणार, त्यांना देणार, आणि मग मी घेणार. मागे मी आलू पराठ्याची रेसिपी दाखवली आहे का व्हिडिओमध्ये, सेमच आहे, त्यामुळे मी ती आता नाही दाखवणार आहे. आणि व्हिडिओ जास्त लाँग होणार नाही याची काळजी घेते आहे मी, कारण नवीन आहे, अजून आपली पूर्ण ओळख व्हायला वेळ लागणार आहे. तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.